पंक्चर जाईल. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आहे आमच्या लडाख राईडचा 5वा दिवस आणि आज आम्ही मनालीसाठी निघणार आहोत. इकडनं 377 आहे मनाली, इकडनं 8 तासाची रनिंग आहे. बाकी सर्वांची बॅकपॅक वगैरे झाली, बाईकवर लोड करायला गेलेत. मी पण लोड करूनच ठेवले बॅग, फक्त घेऊनच जायचं आहे खाली. आणि आम्ही काल रूममध्ये हा रूम घेतला होता. पसारा आमचा आहे दोघांचा, अमोल आणि माझा. ते इकडनं बाईकवर बॅग लोड करून जालियनबागसाठी जाणार आहेत. तर आमच्या बाईक विंडोमधूनच दिसतात. कोणाचे भाऊजींचे झाले बॅग वगैरे लोड, अमोलचे चालू आहे, सनीचे झाले आणि प्रशांतची बाकी आहे. आम्ही आता आहोत गोल्डन टेम्पलच्या बाईक पार्किंगमध्ये. तर बाईक लावलेत. भाऊजी, अमोल आणि सनी जालियनवाला बाग बघायला गेले पुढं. येतो आणि मी थांबलोय. गाड्यांवर सामान आहे ना, सामान आहे त्याच्यामुळं थांबलो. तर ते डोकऱ्याला सांगतो ते आरमुठ्या काकाला का जाता हो ना, नहीं होता बाद में मेरे से खिचपिच नहीं करने का, ये सामान गया वो सामान गया. म्हणजे एकदम आकरून बोलतो आरमुठ्या डोकऱ्या आरमुठ्या. तर सामान्य आता तुम्हीच बघा, पूर्ण झाली आहे या पार्किंगला. तर कसा कोण घेऊन जाणार आहे सामान सांगा. एकच एंट्री आहे इन आउट साठी. आता हो जालियनबागचे आतमध्ये. सनी सायला आता आम्ही आलो. तर 5 मिनिटांनी फटाफट बघतो आणि निघतो उभ्या. रेनकोट स्वेटरसाठी बॅग घेतले 280ला बॅग. रेनकोट और स्वेटर रखने के लिए बैग लिया है 280 में. ये दुजते पिशव्या पायन घालायला वॉटर क्रॉसिंग. अमोलने काय मागितलं अजून आयला स्पेशल बन रहे अभी. स्पेशल माणसासाठी स्पेशल छोले भटुरे. अरे दादा नाही ना मनालीला. आमचं आता जेवण झालेलं आहे. जेवण नाश्ता करायला थांबलेलं. नाश्ता आमचं झालेला आहे. तर इथे थांबलेलं सँडविच घेतला होता ग्रीन, मस्त लागत होते टेस्ट. छोले भटुरे वगैरे. आता निघतो इकडनं. आता जेवणार नाही दुपारी. माझ्याकडे एक कलिंगड आहे, तो कलिंगड खायला थांबणार 2 वाजता मस्तपैकी. चला आता इकडनं निघतो. पंक्चर जाईल. नुसत्या झोपा आहेत झोपा. थांबलो मस्त. स्टॉप आहे, फिट सावले आहे स्टॉप खाली. गाऱ्या लावले ना, ती तर पार लावले.
झोप घेतो 15-20-25 मिनिटाची मग निघतो. खाऊन की निघलं 15 मिनिटाच्या अंतर वाढून कारण थांबून का नुसतं डोलं टाकता मेटावून यायले ना आमच्या मेटावून येतात 15-20 मिनिटाने ऐसा डुलकी द्यावं लागते डुलकी. चला आता झोप. बाबा कोमल आहे. चला भेटूया पुढे. आम्ही आता आलोय भगतसिंगजींच्या घरी. त्यांचं घर बघायला. हे बघा भगतसिंगजींचं घर. चरखा पण आहे बघा. त्यांचा चरखा पण आहे भगतसिंगजींचा. त्यांचा फोटो. गुलाब जिंदाबाद. आलोय भगतसिंगजीचा घर बघून झाला. आता मी म्युझियम मध्ये आलोय. आता भगतसिंग म्युझियम मध्ये. हे म्युझियम आहे भगतसिंगजीचं. म्युझियम मध्ये झाला. तिथे सरदारजी होते पोलीसमॅन. त्यांनी खूप मस्त माहिती दिली. त्या म्युझियममध्ये त्यांची हड्डीपासून अस्थिपर्यंत कपडे पेनासून जजने त्यांना शिक्षा दिली. त्या पेन लिहिलेला ज्या पेनाने तो पेन बोला सर्व काही म्हणजे A to Z वस्तू भगतसिंगजीची त्या म्युझियममध्ये होते. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत. आता हिमाचल प्रदेश मध्ये पोहोचलो आम्ही. आता आज आम्ही थांबणार आहोत. उद्या सकाळी 9-10 वाजता इथून हे पॉसिबल तर नाही. एक लिमिट सेट करायला भेटणार नाही स्पीडचा. एक सेंटर पॉइंट त्यांचा पांगच आहे. त्या पांगलाच आम्ही थांबू. तिथे टेंट वगैरे भेटतात. घर वगैरे राहायला रूम वगैरे. तसं आम्ही टेंट कॅरी केले. आम्हाला जर पॅंग मध्ये भेटले टेंट लावण्यासाठी जागा तर आम्ही आमचे स्वतःचे टेंट लावू. चला तर भेटूया. कारण की फोनचे कॅमेऱ्याची मेमरी कार्ड भरलेली आहे माझ्या. मेमरी कार्ड तुझी हवाची आहे किंवा ही रिकामी करायला लागेल मला. देवभूमि हिमाचल में आपका हार्दिक स्वागत है.
ब्लॅक टी घशासाठी स्पेशल. आता आम्ही पोहोचलो हिमाचलमध्ये. आता मनाली 80-45 किलोमीटर बाकी आहे. त्यांच्या या मजाक मस्ती चालू आहे. सगळ्यांचा चहा पिऊन झाला. मी ब्लॅक टी मागवले घशासाठी. फुल अद्रक मारके, फुल अद्रक मारायला चांगले छान मध्ये. ते चहा पिऊन आणशी निघता होता. चला बाय. काय नाव विसरलो मी. बघिरा बारकी सप्परचे ना बारीक बारीक बघा कवरी. कालूक जायला रे. ऐसा पोचलो एकदा चरमो. किती वाजलं रे मावा? 10:30 वाजलं पोचता. तो मस्त गरम पाणी पहिले बघतो अंगदवाला. अंग धुवून फ्रेश होऊन जेवून झोपताव डायरेक्ट. आता हारवा पडताव. तर चला भेटू बघू. शेकोटी केली तर करायला यावावी जराशी ना. सकाळच्या गरम पाणी करून ठेवू. परत नाही बघ. ऐका कवच घेऊ नको. ऐशी घे. सप्परचन कन्नाच्या गुंड्या टाकले रे. चिमणे कर. ऑगस्ट मध्ये येदू कसा वाटते? हॉटेल एकदाचा पोचलो. ऍपल बघा ऍपल. आपलाच चुकला. अयो ये लोग पावर लेके चलते साथ में. भाई भाई तो फिकर न कर. पावर के साथ में घूमते हम लोग. कौन सी पावर लेता रे? हम लोग रावस चिवस सब ले. रावस भाई किधर है? मार्केट घूमने गया है. चलो